हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज एका लग्नाची गोष्ट सांगणार आहे. ही गोष्ट नव्हे, खरी घडलेली घटना आहे. काय झालं? एक कपल दाम्पत्य होते. अतिशय कष्टातनं, छोटे पगाराचे कामातनं आपला रोजचं गुजारा करत होते. म्हणजे नवरा एका दुकानात सामान बांधून द्यायला, सामान काढून द्यायला होता. बायको कुठे स्वयंपाकाची कामं करायची. असं करून त्यांना एक मुलगा झाला. खूप छान होता मुलगा, अतिशय हुशार. कष्टानं दोघांनी मिळवून मुलाला मोठं केलं. इंजिनिअरिंगला गेला तो. इंजिनियर झाला. सॉफ्टवेअर इंजिनियर होऊन बँगलोरला नोकरीला लागला. तो नोकरीला लागला की ह्यांचे दिवस बदलले लगेच. अहो, बेंगलोर सारख्या ठिकाणी स्वतःचं घर, कार. आपल्या मध्यमवर्गीयांना काय पाहिजे? हेच आपलं झालं म्हणजे जीवन आपलं सार्थक झालेगत वाटते. स्वतःचं घर तर बेंगलोर सारख्या ठिकाणी आणि कार वगैरे. एकदम खुश होते. मुलगा अधूनमधून अमेरिकेला वगैरे जाऊन यायला लागायचं त्याला. आला मग त्याचं लग्नाचं बघत होते आणि कंपनीनं सांगितलं आणि 10 महिन्यांना आम्ही US मध्ये एक नवीन आपली हे कंपनी चालू करतो आणि ह्याला तिथे जायला लागणार इनिशियली ॲटलिस्ट 4-5 वर्षांसाठी तरी, असं सांगितलं होतं. मग मुलाचं लग्न करून पाठवायचं हे विचारात आई वडील होते. मुलगी बघितले. एक मुलगी ही काळी आहे, नको. दुसरी ही फारच जाड आहे आणि एकीला चष्मा आहे आणि एकीला इंग्लिश येत नाही आणि एका मुलीला कन्नड येत नाही. असं करत चाललेलं होतं. काही लग्न काही ठरलं नाही. मग एक अतिशय चांगलं स्थळ आलं त्यांना. मुलीचे वडील होते मोठे सरकारी अधिकारी. एकुलती एक मुलगी त्यांची आणि ते हिला स्थळ पाठवलं मध्यस्थांकडनं आणि हे मुलाची आई वडील बघायला गेले. जयनगरला मोठा बंगला होता त्यांचा. जाऊन बघितलं की एकदम ह्यांच्यापेक्षा खूप आर्थिकदृष्ट्या ते बडे होते मुलीकडचे आणि एकुलती एक मुलगी. व्यवस्थित शिक्षण झालेला, वागायला चांगलं, घरातले संस्कार चांगले, व्यवस्थित सगळं होतं. मग घरी आले की महिनाभर झालं तरी मुलीकडचंही कळवलं आम्हाला पसंत आहे कधी, तरी मुलाकडच्यांचं काही नाहीये. मग ते मध्यस्थाला गाठला मुलीकडचे आणि त्याला सांगितलं जाऊन चौकशी करून या बाबा, का म्हणजे ठरलं असलं की आमची एकुलती एक मुलगी आणि ते सांगितलं होतं आम्ही लग्न सगळं करून देतो, दोघांनाही अमेरिकेत पाठवायची व्यवस्था करतो, काही काळजी करू नका म्हणून. त्यामुळे हे विचारलं आम्हाला लग्न करायचं असलं की आम्हाला मोठं करायचं आहे, एकुलती एक मुलगी, आम्हाला तयारी करायला लागणार. त्यामुळे आम्हाला कळलं की बरं होईल पुढचे सगळे तयारीला. तसं मुलाचे वडील म्हणाले अजून क्यू मध्ये 7-8 मुली आहेत, बघायचं आहे त्यांना. त्यामुळे मुलीकडच्यांना एवढी गडबड असली की ते करू देत, दुसरं स्थळ बघू देत, आमच्यासाठी काही थांबायला नको. मग ते मध्यस्थांना तसंच जाऊन मुलीकडच्यांना निरोप दिला. मग ते ह्यांचा नाद सोडून टाकला. असं करत करत मुलाचा अमेरिकेत जायची वेळ आली तरी लग्न काही झालं नाही. गेला मुलगा अमेरिकेत आणि 2-3 वर्षांना आला, परत गेला, परत आला आणि आज आता ह्या गोष्टीला 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत. बघा, 15 वर्ष पूर्ण झालेले आहे
आणि आता तो बेंगलोरलाच येऊन सेटल झालेला आहे. 40 ओलांडली आहे तरी मुलगी बघतात. नो डाऊट मुलाचे वडील 1-2 वर्षापूर्वी वारले. आई आणि मुलगा दोघंच असतात. आणि आता मुली बघितल्या की काय होते माहितीये का, एक म्हणजे स्थळं कमी मिळतात का, म्हणजे ह्याचं वय आहे त्यामुळे ते वयाला ऍडजस्ट होणारी मुलगी पाहिजे. आणि एखादं स्थळ आलं तरी ती मुलगी ह्याला बघून, हा आता खूप जाड झालाय, एवढा जाड आहे, केस डोक्यावरचे गेले, म्हणजे टक्कल पडलेला आहे, त्यामुळे ह्या मुली हल्ली मुलाला नकार देतात. हे बघा, एकेकाळी एवढी मुलींची लाईन लागलेली होती, ते हे सगळ्यांना कायतर सांगून रिजेक्ट करत होते. आणि आता 15 वर्षानंतर परिस्थिती एकदम ऑपोजिट झालेली आहे. त्यामुळे मुली म्हणतात आता एवढा जाड मुलगा नको. एक म्हणजे वय ह्याचं झाल्यामुळे स्थळं कमी झालेली आहेत. कुठे 1-2 प्रपोजल आले तरी बघून झाल्यावर ती मुलगी म्हणते नको बाबा, एवढं जाड आहे, डोक्यावर केस नाहीये, हे काय स्थळ नको, म्हणून मुलीकडनं नकार येतो. विचार करा, एकेकाळी ह्यांचे हातात पूर्ण जग होतं. सर्व काही ह्यांचे हातात होतं. पण काय झालं तेव्हा, सगळ्या गोष्टींना प्रत्येकाला नकार देत काहीतरी, कोण काळी आहे म्हणायचं, कोण काही तिला इंग्लिश येत नाही म्हणायचं, कोणाला स्वयंपाक पाणी येत नाही म्हणायचं. त्यामुळे पूर्ण त्यावेळी सगळं ह्यांच्या हातात होतं, ह्यांची बाजू होती. पण हे प्रत्येकाला कायतर काढून नकार दिला आणि ठरला नाही. आज कम्प्लिटली ऑपोजिट झालेला आहे. हे ना आता मुलगी मिळाली की झालं असं झालेलं आहे. कोणी भेटला तरी मुलाची आई सांगत असते आमच्या मुलासाठी बघावं, पगार भरपूर आहे, स्वतःचं घर आहे बेंगलोर सारख्या ठिकाणी, सर्व काही आहे, पण लग्न होत नाही. 1-2 प्रपोजल आले तरी त्या मुली ह्याला नकार देतात. हेतनं आपण काय धडा घ्यायचा. आता हे मुलांचंच असं होते नाही असं नाहीये, हे 15 वर्षापूर्वीचं, त्यामुळे ही मुलाची परिस्थिती मी सांगितली आहे. मुली पण हल्ली किती तरी मुली मी बघितलंय असं करतात, हा मुलगा नको, ह्याचा अमुक आहे तमुक आहे, असं करून नकार देत जातात आणि लेट होत जाते. त्यामुळे ह्या मुलाची परिस्थिती कोणाची बनू शकते, म्हणजे मुलाची मुलीची असं काही सांगू शकत नाही आपण. एकेकाळी सर्व काही ह्यांच्या हातात होतं. अहो, ते अधिकारी होते, एवढे मोठे अधिकारी असून ते सांगितलं होतं सगळं आम्ही बघतो, लग्न आम्ही करतो, दोघांनाही अमेरिकेत पाठवायची व्यवस्था सगळी आम्ही करतो, फक्त तुम्ही तुमचं काय तर कळवा, म्हणजे आम्हाला ठरवायला का, म्हणजे आम्हाला मोठ्या प्रमाणात, आमची एकुलती एक मुलगी आहे, त्यामुळे आम्हाला लग्न भारीत करायचं आहे. तेव्हा हे काहीही कळवलं नाही. बघा ह्याला काय म्हणायचं. मग मुलीकडचंही मध्यस्थाला पाठवलं तर क्यू मध्ये लागलेले आहेत, अजूनही 8-9 मुली क्यू मध्ये आहेत. त्यांना बघून झाल्यावर आम्ही काय तर ठरवणार आणि तुम्ही काही आमच्यासाठी थांबू नका. तुम्हाला घाई असली की तुमचं तुम्ही काही निर्णय घ्या. हे शब्द होते मुलाचे वडिलांचे. आज मुलाचे वडील नाहीयेत, आई आणि मुलगा आहेत.
आणि सगळीकडे आईला वाटते हो आपल्या मुलाचं लग्न व्हावं म्हणून नाव नोंदवतीये, कोणी भेटला की सांगतीये. आज त्यांना मुलगी झाली की झाला अशी परिस्थिती आली आहे, तरी मुलगी मिळत नाहीये. आपल्याला काय म्हणायचं आहे याबद्दल मला कॉमेंटमध्ये कळवा. हॅव ए गुड डे.